लोकनेते बाबासाहेब चोरेकर यांचे पुतणे बाळासाहेब साळुंके चोरेकर यांना मारहाण झाल्याची घटना पाल जिल्हा परिषद मतदारसंघातील जंगलवाडी ते साखरवाडी रस्त्याच्या दरम्यान घडली आहे. सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असून भाजपचे उमेदवार मदनभाऊ काळबर यांच्या भावाने बाळासाहेब साळुंके चोरेकर यांना चोरे भागातील वाड्या वस्त्यांवर फिरायचे नाही असे म्हणत मारहाण केल्याची ही घटना घडली आहे. यामुळे प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले असून उमरज पोलीस ठाण्यातही मोठी गर्दी निर्माण झाली होती. दरम्यान या संदर्भात बाळासाहेब साळुंके यांनी माध्यमांना माहिती दिली आहे. तर हा प्रकार म्हणजे निव्वळ स्टंट असल्याचा आरोप पालगटाचे भाजपचे उमेदवार मदनभाऊ काळभोर यांनी केला आहे. त्यामुळे नेमका प्रकार काय हे पोलीस तपासानंतरच स्पष्ट होणार आहे. जंगलवाडीला त्या पारायणाचं उद्या तिथे शुभारंभ आहे यासाठी मी तिथे गेलो होतो. ग्रामस्थांनी तिथे मंडप घालण्याची योजना पाहून त्यांची चर्चा केली. तिथून चर्चा करून मी परत माघारी फिरलो. दरम्यानच्या जंगलवाडी साखरवाडीच्या मध्ये एक भैरवनाथ देवालय आहे. त्या देवालयाच्या पाठीमागच्या बाजूला जराच्या मागच्या बाजूला दगवीसाठी उभा राहील. दगवीसाठी उभा राहिला असताना साखरवाडी ही बाजू म्हणून आताच्या जिल्हा परिषदेला जे भाजपचे उमेदवार उभे आहेत माधवराव मदन निवृत्ती काळभोर यांचे बंधू विश्वास निवृत्ती काळभोर हे त्या ठिकाणी आले. गाडीतनं पुढंच बसलेले होते. गाडीतनं उतरले डायरेक्ट येऊन मला मारहाण करायला. मी जे बेसावत होतो दगवीला उभा राहिला असताना बेसावत होतो. डायरेक्ट त्यांनी मला मारहाण करायला सुरुवात केली आणि मारहाण करून माझा पूर्णपणे शर्ट वगैरे फाडला. आणि तू या ठिकाणी वर कशाला आलायस, तुझं काय काम आहे, तुला सांगितलं या भागात फिरू नकोस, काही करू नकोस. पण माझं त्या देवाच्या दर्शनासाठी आणि त्या पारायणाच्या ह्याच्यासाठी मी तिथे गेलेलो. आणि त्याचा परवा 2-3 दिवसापूर्वी सुद्धा त्यानं एक मला दमबाजी केली होती की तुम्ही ह्यात पडू नका, पडला तर भागात जाईल. त्या दृष्टीने त्यानं मला मी ते काय लक्ष दिलं नाही. पण आज त्यानं अचानक माझ्या अटॅक केला आणि जीव घेणं असा हल्ला माझ्यावर करण्याचा प्रयत्न केला. त्यातनं त्यानं स्वतःचा शर्ट फाडला आणि स्वतः म्हणला चल मी पोलीस स्टेशनला आता दोघं पण अडकायचं. आता मी पण पोलीस स्टेशनला कंप्लीट स्वतःच्या शर्टाच्या तिरग्याने केल्या. त्यांच्याबरोबर ते यात्रा कमिटीचे पालिगावचे दळवी म्हणून आहेत ते त्यांच्याबरोबर होते. दुसरे एक ग्रस्त होते. दुसरे ते त्यांचे चिरंजीव डॉक्टर आहेत ते एक त्यांच्याबरोबर होते. असे सर्वजण ती लोक तिथं माझ्यावर अचानक हल्ला केला आणि हल्ला करून तिथून ते खाली आले. आम्ही पहिल्यांदा पोलीस स्टेशनला जातो, तुझ्याकडे बघतो आणि दोघं पण हात आडतो असा हा जीव देणा माझ्यावर प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न केला. निश्चितपणे मी सुद्धा या जिल्हा परिषद गटामध्ये किंवा या चोरी विभागामध्ये एक नेतृत्व करतो. आणि नेतृत्व ही काय कुठल्या राजकारणापायी नाही, सामाजिक काम म्हणून करत असताना असा समाजाच्या कामाशी येणाऱ्या माणसाला ह्या निवडणुकीच्या निमित्तानं हे जे भाजपचे उमेदवार जे दहशतवाद जो या विभागात पसरवला जातोय आणि गोरगरिबी जनतेच्या नाहक जनतेला त्रास देऊन मतं मिळवण्याचा यांचा आटोक्यात प्रयत्न. आता तुमची पुढची प्रक्रिया काय आहे? पुढची प्रक्रिया मी आता यांना पोलीस स्टेशनला मी माझी तक्रार दिलेली आहे. मला थोडस छातीमध्ये असं त्रास होतोय, जरा मेडिकल करून मी माझी एनसी देणार. दरम्यान या संदर्भात मदनभाऊ काळभोर यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. जिल्हा परिषद गटाचा उमेदवार माधवराव निवृत्ती काळभोर मदनभाऊ आपल्याला सांगतो, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची काल चरेगाव या ठिकाणी सांगता सभा झाली आणि त्या पक्षाचे उमेदवार यांनी माझ्यावर वैयक्तिक अशी घाण टीका केली. त्याचबरोबर तेच राष्ट्रवादीमध्ये सामील झालेले चोरेकर ही त्या सभेला होते आणि त्यांनी संगनमतानं ठरवून की याच्यामध्ये काहीतरी स्टंट करूया त्या याने त्यांना सांगितलं आणि ते चोरेकर जंगलवाडी साखरवाडीला गेले असता त्या ठिकाणी माझा भाऊ प्रचारानिमित्त त्या ठिकाणी पोहोचला होता. त्या ठिकाणी असं निदर्शनाला आलं की ते पैसे वाटत होते. मग माझे बंधू विश्वास काळभोर यांनी त्यांना विचारलं की दादा, या चोरी विभागावर राष्ट्रवादीनं अन्याय अत्याचारच केलेला आहे. बाबासाहेब चोरेकर ह्या विभागाचे लोकनेते होते, परंतु जाणीवपूर्वक माजी आमदार आणि त्यांचे पिताश्री यांनी चोरी विभागाकडं सिंचना होऊनच दिलं नाही. त्यामुळे तिथील लोकांना रोजगार नाही, काही नाही. असं असताना आता मनोजदादा घोरपडेंनी ते पाणी चोरवाडीच्या पायथ्यापर्यंत नेलं आणि गेल्या वेळेला 2007ला
आत्ताचे राष्ट्रवादीचे उमेदवार त्यांच्या सुविधी पत्नी त्यांच्या विरोधात बाळासाहेब चोरेकर यांच्या वहिनीसाहेब उभ्या होत्या आणि त्यावेळेला अतिशय टोकाचा संघर्ष झाला. आणि त्यावेळेला आत्ताचे जे राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत त्यांनी जाणीवपूर्वक माझ्या वडिलांच्या डोक्यात फरशी गाठली आणि ते अंत्यवस्थ झाले होते, रक्तबंबाळ झाली होती. अशा परिस्थितीत आम्ही तुम्हाला सहकार्य केलं ना, आता विकासाच्या बाजूने यावं असं त्यांना आव्हान केलं की बाबा तुम्ही पैसे वाटताय, तुम्ही त्यांना मदत करू नका. तर ते हायपर झाले आणि ते म्हणाले तू कोण लागून गेला, तू कोण सांगणार आहेस. आणि मग त्यांनी काय केला, त्यांनी स्वतःचे कपडे स्वतःच फाडले आणि या ठिकाणी पोलीस स्टेशनला येऊन आता राष्ट्रवादीचे उमेदवार आणि ते स्वतः आले आणि तक्रार दिली. आता जर आपण सुज्ञ जनता जर बघितलं तर तक्रारदार जो तक्रार करतोय त्यांनी जी फाईल दिलेली आहे ते म्हणतात मी मंदिराच्या पाठीमागं लघुशंका करत होतो. मंदिराच्या पाठीमागं कोण लघुशंका करत नाही. आणि तो जो तक्रारदार आहे त्याच्या एका बाजूला राष्ट्रवादीचा उमेदवार आहे आणि दुसऱ्या बाजूला शिवसेनेचा उमेदवार आहे. म्हणजे ही न समजण्या एवढी जनता या ठिकाणची मूर्ख नाही आणि अतिशय खुचक पद्धतीनं कपट कारस्थानाचा त्यांचा प्रचार चाललेला आहे. आता भारतीय जनता पार्टीचा उमेदवार आम्ही सर्वजण येणार आहेत, त्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे आणि ते असे कट कारस्थानं करत आहेत. तरी जनता त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही.